अगं आई कुठे आहे तुम्ही? किती उशीर झाला तुला फोन करतेय. अगं आई काय सांगू ग, हे रोजच नाटक झालंय बघ ह्यांचं. मी काल ना बाहेर चाललो होतो तर लगेच हिच्या पोटात दुखायला लागलं माझ्या सासूच्या. मला तर हे कळत नाही, जसं आम्ही कुठे जायचं म्हणलं हिच्या पोटात तरी दुखत असतं नाहीतर पायात तरी दुखत असतं. एकदाचा हार्ट अटॅक येऊन मरत का नाही मात्र तेच मला काय कळना. नुसता वीट आणलाय बघ मला. आणि परवा दिवशी हे नाही का बँगलोरला गेले होते, तिथून मला बांगड्यांचा सेट आणला ग ह्यांनी. तर मला बोलते कशी, बाई हा कलर तुझ्यावर चांगला दिसत नाही बर का, माझ्या सोनीवर लय झाग दिसत. तिच्या सोनीच्या आईचं तर काय करू मला कळना झालंय. हा आई येतोय का ग आवाज? फोन अगं स्पीकर वरती टाकलाय. हो काम करते ग. अगं काय सांगू ह्यांना, तर काय सांगायची शिस्त नाही बर का. ह्यांना काय सांगायला गेलं की हे लगेच त्यांच्या आईकडे जाऊन सांगतात, ही अशी बोलते ती तशी बोलते. मग हे कामाला गेल्यावर माझी सासू मला दिवसभर तनतन करत असते, माझ्या पोराचे कान भरलेस, माझ्या पोराचे कान भरलेस. काय करू मला काही सुचत नाहीये. बरं आई मी फोन ठेवते हा, रुद्रला शाळेतून आणायची वेळ झाली. अगो हो, हे सुद्धा काम माझ्याच माथ्यावर पडलं यांनी. माझी सासू नुसती खो खो खाती आणि बेडवर तांगड्यावर करून पसरती दिवसभर. काही कामाचा नाही फोन द्या त्यो. बरं चल ठेवते मी, बाय.